नमस्कार. आज आपण दाबेली कशी बनवायची ते पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं तर मी तुमच्यासोबत दाबेलीचा मसाला शेअर केलेला आहे. खूप छान आणि मस्त सुवासिक असा दाबेलीचा मसाला तयार झाला आहे, ज्यापासून तुम्हाला ही दाबेली अगदी भारी अशी होणार आहे. चटणी ह्याची खूप चविष्ट होते, अगदी ठेल्यावर मिळते. त्याच प्रकारे ह्याचा मस्त असा वास येतो. गरम गरम बनवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. अगदी छान आणि मस्त अशी ही रेसिपी आहे. सोपी आहे, फार जास्त अवघड नाही आहे. साहित्य थोडंसं एक्स्ट्रा लागतं, पण चवीला एक नंबर होते आणि मुलांना आणि मोठ्यांना नक्कीच हे आवडेल. तर हा मसाला आपण बनवणार आहे. त्यासाठी साहित्य बघूयात. तर खडे मसाले घेतलेले आहेत. ह्यात मी एक स्टारफूल, छोटासा दालचिनीचा तुकडा, एक हिरवी वेलची, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा तीळ घेतले. धणे मी घेतलेले नाही आहेत, कारण मी धणे पावडर घातलेली आहे. काश्मीरी मिरची, तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत. 2 तेजपानं घेतलेले आहेत. हलकंसं भाजून घ्यायचं. काळी मिरी आणि लवंग घेतलेले आहेत 5-5. हलकंसं भाजत आलं की ह्या 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं घालायचं. आणखी 1-2 मिनटं भाजून घ्यायचं. लो गॅसवरतीच भाजायचं, मसाले करपू द्यायचे नाही. थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे. ह्या 2 चमचे धने पावडर, 2 चमचे पावभाजी मसाला, पाव चमचा मीठ, पाव चमचा लिंबू सत्व घातलेलं आहे. आमचूर पावडर असेल तर ती वापरली तरी चालेल. आणि त्यानंतर हे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, एकदम मस्त सुवासिक असं छान मसाला तयार झाला आहे. हा दाबेलीची चटणी बनवण्यासाठी वापरायचा आहे. एकदम छान चव येते. कढईमध्ये बटर किंवा तेल गरम करायचे. ह्यात थोडंसं जिरं घालायचं, हळद घालायची. त्यानंतर तयार केलेला मसाला घालायचा आहे 2 चमचे. थोडासा पावभाजी मसाला अजून घातला आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचे. मसाले 1 मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायचे. नंतर ह्यात उकडलेले बटाटे घालायचे आहेत. तर 5 मीडियम साईजचे बटाटे होते, छोटे थोडेसे. तर 5 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे अशा हाताने अगोदर कुस्करून घालायचे. त्यानंतर मॅशरने चांगले मॅश करून घ्यायचे. मस्त हे एकजीव झालं पाहिजे. थोडे मॅश करायचे. त्यानंतर ह्यात 1 चमचाभर चिंचेचा कोळ घातलेला आहे. चिंचेची चटणी वापरा किंवा चिंचेचं पाणी असेल तरी चालेल. मीठ घालायचे चवीपुरतं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. अर्धा ग्लास पाणी घालायचं. छान मिक्स करून 1-2 मिनटं ही शिजवून घ्यायची चटणी. अगदी मस्त होते चवीला आणि ह्या चटणीमुळे दाबेलीला टेस्ट खूप छान येतो. बटाटे जर उकडून ठेवलेले असतील, असा मसाला तयार करून ठेवलेला असेल ना, तर दाबेली बनवायला काही फार वेळ लागत नाही. नसेल वेळ तुम्हाला दाबेली मसाला बनवायला, तर रेडीमेड मसाला तुम्ही वापरू शकता. आता ही चटणी तयार झाली की एका ताटामध्ये काढून घ्यायची, व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि थंड करून घ्यायची. कारण यावर आपण कच्चा कांदा वगैरे घालतो, तर गरम चटणीवरती कांदा घातला तर वास येऊ शकतो. त्यामुळे हे ताटामध्ये पसरवून थोडं थंड करून घ्यायचं. नंतर ह्यात ओलं खोबरं घातलेलं आहे किसून. जर ओलं खोबरं नसेल तर सुकं वापरा. चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर तळलेले शेंगदाणे घालायचे आहेत किंवा मसाला शेंगदाणे असे रेडीमेड मिळतात ते वापरा किंवा घरीच तळून घ्या. डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत. शेव घालायचे बारीक, भरपूर सारी कोथिंबीर घालायची. तर अगदी मस्त चवीला एकदम भारी अशी ही दाबेली मसाला तयार झाला आहे आणि दाबेली खरंच खूप छान झाली होती. एखादं जर इन्ग्रेडियंट नसेल, डाळिंबाचे दाणे वगैरे किंवा शेव कधी कधी घरात नसते, तरी देखील बनवा. खूप छान झालेलं आहे चवीला. जे आहे त्या साहित्यात जरी बनवलं तरी काही हरकत नाही. आता हिरवी चटणी असेल तर वापरा. इथे मी चिंचेची चटणी आणि लसूण चटणी वापरलेली आहे. दोन्ही चटण्या पावला लावून घेतलेल्या आहेत. आता ह्यात मसाला भरून घ्यायचा आहे. जसं तुम्हाला हवा तसा मसाला भरून घ्या. काहींना कमी मसाला, काहींना जास्त मसाला आवडतो. तिखटपणा तुम्ही आवडीप्रमाणे ठेवू शकता. घरी आपण जे पदार्थ बनवतो ना, ते अगदी आपल्याला हवे तसे बनवता येतात. सगळं ह्यात व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. कांदा, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत. बाहेरून सुद्धा थोडासा असा मसाला लावून घ्यायचा मस्त. आतमध्ये पण आपण भरपूर मसाला भरलेला आहे. आणि नंतर हे बारीक शेवमध्ये बुडवून घ्यायचे आणि लगेच हे तव्यावरती गरम करून घ्यायचे आहेत. जर दाबेलीसाठी मिळतात ते गोल पाव भेटले तर ते वापरा किंवा असे चौकोनी पाव असतात ते वापरले तरी काही हरकत नाही. एकदम भारी आणि खूप चवीला मस्त अशी ही आपली दाबेली तयार झालेली आहे. आणखीन एक पाव मी सेम भरून घेतला आहे. हिरवी चटणी असेल ना, तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानेसुद्धा चव खूप छान येते. भरपूर सारा मसाला घातलेला आहे बघा मी आतून. चवीला एक नंबर झाली ही चटणी. चिरलेला कांदा, तळलेले शेंगदाणे, डाळिंबाने चव खूप छान येते. त्यामुळे असेल तर नक्की वापरा. एखाद दिवशी, सुट्टी दिवशी मुलांना आवर्जून बनवून द्या. खूप छान आणि मस्त. घरीच बाहेरून पदार्थ आणण्यापेक्षा घरीच आपण ताजे आणि एकदम आपल्या हाताने बनवलेले शुद्ध, स्वच्छ, गरमागरम अशी बनवून द्या. आता बटर घ्यायचे पॅनमध्ये आणि बटरवरती हे भाजून घ्यायचे आहेत.
बटरवर भाजल्यामुळे चव खूप छान येते. मुलांना जर चीज आवडत असेल ना, तर हा मसाला आतमध्ये पावमध्ये भरल्यानंतर ह्यात थोडंसं किसलेलं चीजसुद्धा तुम्ही घालू शकता. चीजमुळे पण खूप छान टेस्ट येते. दोन्ही बाजूने छान हे भाजून घ्यायचे बटरवरती. 1-2 मिनटामध्ये मस्त भाजतात. अगदी छान आणि एकदम परफेक्ट असे हे दाबेली पाव तयार झालेले आहेत बघा. तर नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने. एकदम सोपी पद्धत आहे. चवीला एक नंबर झालेली आहे ही दाबेली. या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडत असतील किंवा कोणते व्हिडिओज बघायला आवडतील ते देखील मला कमेंटमध्ये सांगत राहा. मी नक्कीच तुमच्या आवडीचे व्हिडिओ रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. अगदी छान मस्त गरमागरम दाबेली तयार आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.